तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जर का मेथीची भाजी खावीशी नाही ना वाटली, तर तुम्ही मेथीच्या भाजीचे ना पराठे बनवून खा. जबरदस्त लागतात बरं का. त्यामुळं मेथीसुद्धा पोटात जाईल. तर त्यासाठी आता मेथीच्या भाजीची गड्डी घ्यायची, साफ करायची आणि 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्यानंतर होता होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं. एक वाटण बनवायचं आहे पराठे बनवण्यासाठी. तर त्यासाठी आहे ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर जिरे टाकून दिलेले आहेत. आता 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ, त्याचबरोबर अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे एका परातीमध्ये. त्यानंतर बनवलेलं वाटण टाकूया. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, हातावरती ओवा क्रश करून टाकायचा आहे. हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी कोथिंबीर होती तर कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. तर बारीक चिरलेली मेथी टाकूया आणि मेथीला ओलावा असल्यामुळे ना खूप काहीसं पाणी टाकायची गरज नाही आहे. लागल्यास वरून तुम्ही परत टाका, पण अगोदरच असंच मळून घ्या. यानंतर थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि पीठ मात्र आहे ना मळून घेतलेलं आहे. आता इथे मी आहे ना तीळ टाकायचे आहे ना विसरून गेली. त्यासाठी आहे ना परत एकदा मला हे पीठ आहे ना मळावं लागलं. तर त्यासाठी आता आहे ना झाकण ठेवूया आणि अगदी 10 मिनिट आहे ना पीठ बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर झाकण खोलून पाहिलेलं आहे. यानंतर पराठे बनवायला घेऊया. पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि अगदी सहज असे लाटतो ना आपण, त्याच पद्धतीने लाटलेला आहे. कुठेही असं घडीची चपाती वगैरे करतो ना त्या पद्धतीने केलेलं नाही आहे. जर तुम्हाला हवे असल्यास ना तुम्ही करू शकता. तर अगदी असं रँडम लाटलेलं आहे आणि लाटून झालेलं आहे आणि तव्यावरती आहे ना भाजायला टाकून देऊया. तूप लावा किंवा तेल लावा, दोन्ही बाजूने मस्त अशी खरपूस पराठे आहे ना भाजून घ्या. दही किंवा लोणच्याबरोबर आहे ना हे मेथीचे पराठे आहे ना एकदम झक्कास लागतात बरं का. खतरनाक चव आहे. जर का मेथीची भाजी खावीशी नाही ना वाटली, तर अशा पद्धतीने मेथीचे भाजीचे पराठे बनवा आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा नक्कीच खुश करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.